नमस्कार मंडळी, संगीता चांदेकरांना सांगत असते की हो माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच माझ्या कलाने जे काही केलं ना ते फक्त तिच्या बहिणीसाठी केलंय. तर सरोज म्हणते की एक मिनिट, बहिणीसाठी म्हणजे? तेव्हा कला सांगू लागते की हो नैनाताई माझी सख्खी मोठी बहीण आहे. आता हे ऐकल्यावर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. रोहिणी मात्र मनामध्ये विचार करत असते की सरोज वहिनी, तूच तर म्हणत होतीस ना की ज्याने केलं त्याने निस्तारावं लागतं. आता निस्तार मग तू आणि तुझा मुलगा. आणि खरं अपमान काय असतं ना हे तुला आता कळेल. कला सांगू लागते की मी जे काही केलंय ते माझ्या आईवडिलांची अब्रू वाचवण्यासाठी केलं. त्यांचं नाक कापलेलं मला अजिबात आवडणार नाही. अद्वैतला आता त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात, ज्या गोष्टींमध्ये नैना त्याच्याजवळ होती तेव्हा ही कला सुद्धा होती. आणि मग तो आता सगळ्यांना म्हणू लागतो की तुमची सर्व फॅमिली खोटी आहे. का आलात तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या आयुष्यावर पाणी घालायला? खरं तर नैनावर प्रेम केलं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. याआधी तर मी असं कधीच वागलं नव्हतं. डोळ्यावर पट्टी बांधली होती माझ्या, पण मला आता सगळ्या गोष्टी कळताय. आमची प्रॉपर्टी, चांदेकरांचा फेम, या सगळ्या गोष्टीवर डोळा होता तुमचा. कला म्हणते की अहो असं काहीच नव्हतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की असं काहीच नव्हतं. आतापर्यंत मी तुम्हाला ओरडू ओरडू सांगत होतो की या मुलीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. आई, मी तुला म्हटलं होतं ना काहीतरी गडबड आहे म्हणून. तुम्हाला आठवतंय ही चिखलाचे पाय घेऊन पहिल्यांदा आपल्या घरामध्ये आली. तिला पासेस हवे होते, कसेही करून तिने ते पासेस मिळवले. आणि मग हिच्या बहिणीला आणि आईला हिने इव्हेंट मध्ये पाठवलं. इव्हेंट मध्ये जेव्हा हिला कळलं की मी नैनाकडे बघतोय तेव्हा तिने जोरात नैनाला धक्का दिला. आणि तेव्हापासूनच माझं प्रेम नैनावर झालंय. एक एक करून या सगळ्यांनी आपल्याला गुंडाळलं. आज आपली बदनामी व्हावी म्हणून मंडपातून आज नैना पळून सुद्धा गेली. आपल्याला सगळ्यांना लुटण्याचा प्लॅन होता फक्त यांचा. कला म्हणते की एक मिनिट, माझा जर तुमच्या श्रीमंतीवर डोळा असता तर मी आज हे लग्न थांबवलंच नसतं ना. आणि आज जर हे लग्न पूर्ण झालं असतं तर काय केलं असतंस तू? तेव्हा अद्वैत म्हणतो की मग काय उपकार केलेस का तू माझ्यावर? लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण करण्यासाठी तुला लाज नाही वाटली का? आम्हाला लुबाडण्यासाठी ह्या थरापर्यंत गेलात तुम्ही. कला म्हणत असते की हे लग्न माझ्याही विरोधात होतंय. मी तर नैनाताईचीच वाट बघत होते, परंतु मंगळसूत्र बांधण्याच्या वेळी मला कळलं की नैनाताई नाही येणार आहे म्हणून मी हे लग्न थांबवलंय. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, आता यापुढे मी ठरवतो काय करायचं ते. आणि आता यापुढे जे काही करतील ना ते पोलीसच करतील. तर संगीता म्हणत असते की मी तुमच्या पाया पडते, असं काही करू नका. कदाचित देवाच्या मनातही तेच असेल. सरोज म्हणते की देवाच्या मनात की तुमच्या मनात? तर इकडे नैना आणि राहुल एका हॉटेलमध्ये आलेले असतात. हॉटेलची रूम बघून नैना विचारते की राहुल आपण इथे राहणार आहोत? तर राहुल म्हणतो की हो यार, आपण इथेच राहणार आहोत, कारण मी आता तुला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. आपण जर तिथे गेलो तर आपल्याला कोणीही लवकर ओळखेल, त्यामुळे आपण इथे आलोय. सॉरी नैना, मला माहिती आहे की ही रूम एवढी पॉश नाहीये आणि तुला अशा रूम मध्ये ऍडजस्ट करावं लागतंय. तर नैना मनात विचार करत असते की बापरे, याला ही रूम अशी तशी वाटते, तर याच्या दृष्टीने पॉश रूम कशी असेल. इकडे संगीता ही सरोजच्या पाया पडत असते आणि म्हणत असते की विहीनबाई प्लीज आज आमची अब्रू वाचवा. अहो मला 3 मुली आहेत, त्यांचं लग्न कसं होणार? असं लग्न अर्ध्यावर सोडून जाऊ नका. सरोज म्हणत असते की अब्रूचं तर तुम्ही बोलूच नका, ऑलरेडी तुम्ही आमची अब्रू वेशीवर टांगली आहे. अद्वैत म्हणत असतो की जिचं मी तोंड सुद्धा बघू शकत नाही तिला मी आयुष्यभर कसं काय झेलू? आणि असं म्हणून आता अद्वैत मांडव सोडून चाललेला असतो. सुकन्या मावशी अद्वैतला म्हणत असते की अद्वैतराव असा मांडव सोडून जाऊ नका हो. आजूबाजूच्या बायका देखील म्हणत असतात. तितक्यातच अर्जुन आणि सायली देखील तिथे येतात. सायली अद्वैतला म्हणत असते की भाऊजी असा मांडव सोडून जाऊ नका हो. अद्वैत म्हणत असतो की वहिनी तुम्हाला नाही माहिती इथे काय झालंय ते. तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो आम्ही सगळं ऐकलंय. सायली म्हणत असते की भाऊजी तुम्ही जरा बाजूला येता का, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. अद्वैत कशासाठीच तयार नसतो तेव्हा आबा अद्वैतला सायली सोबत जायला सांगतात. अर्जुन आणि सायली आता अद्वैतला समजावू लागतात. सायली म्हणत असते की भाऊजी मला तुमच्या मनाची घालमेल कळतीये, परंतु अहो कला खरंच खूप चांगली मुलगी आहे. अहो भाऊजी दरवर्षी ती गणपतीच्या वेळी आमच्या आश्रमात यायची आणि आश्रमातील मुलांना मूर्ती कशी बनवायची ते शिकवायची. अहो ती खूप स्वावलंबी आणि जबाबदार आणि गुणी मुलगी आहे. अहो तिने एकटीने सगळं घर सांभाळलंय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की कला खरे नाही, कला खोटे असायला हवं होतं तिचं नाव. आजपर्यंत तर आम्हाला सगळंच खोटं सांगत होते आम्हाला की त्यांचा हँडीक्राफ्टचा बिझनेस आहे म्हणून. सायली म्हणत असते की भाऊजी अहो मी तुम्हाला खात्रीने सांगते की या सगळ्यामध्ये कला नक्कीच नसेल किंवा तिची काहीतरी मजबुरी असेल हे करण्यामागे. अहो ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे, नेहमी दुसऱ्यांचाच विचार करत असते. अद्वैत म्हणतो की कसं काय वहिनी, जर दुसऱ्यांचा ती एवढा विचार करत असती तर माझ्याशी असं वागली असती का? अद्वैत सायलीला म्हणत असतो की लग्नाआधी जर तुम्हाला कळलं असतं की अर्जुन खोटारडा मुलगा आहे, त्याचं प्रोफेशन खोटं आहे, तर तुम्हाला कसं वाटलं असतं? सायली म्हणते की भाऊजी मला तुमच्या मनाची परिस्थिती कळतीये, परंतु आता लग्न तर झाले, तुम्ही कसं काय नाकारू शकता हे सर्व?
हे बघा, शेवटी सगळा निर्णय तुमचा आहे, परंतु एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकते की कलामुळे तुमच्या घरामध्ये कुठलेही दुःख येणार नाही. बरं, तुम्ही दोघं जण बोला, मी कलाला भेटून आले, असं म्हणून सायली तिथून निघून जाते. अर्जुन म्हणत असतो की अरे, पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती का आहे आपल्या आयुष्यात, खूप राग येतो त्या व्यक्तीचा, पण नंतर ही गोष्ट लक्षात येते की हीच ती योग्य व्यक्ती आहे आणि जी आपल्या कुटुंबासाठी सुद्धा एकदम परफेक्ट आहे. अरे, सायलीने इतकं छान सांभाळलंय ना आमच्या घराला, कधी बोलता बोलता ती आमच्या कुटुंबाची झाली आम्हालाच कळलं नाही. इकडे कला ही संगीताला समजून सांगत असते की आई, अगं तू कशाला त्रास करून घेते, तसंही मला हे लग्न करायचंच नव्हतं ग. आयुष्यभर एखादं मनाविरुद्ध नातं निभावण्यापेक्षा आयुष्यभर मी एकटी राहीन. तितक्यात सायली तिथे येते. कला सायलीला म्हणते की सायली, अगं तू इथे लग्नाला आली आहेस आणि इथे भलतंच काहीतरी सुरू आहे. सायली म्हणत असते की कला, आता तू जे काही बोलली ते खरंच बरोबर आहे का? खरं तर मला तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये, परंतु हे जे सर्व काही झालंय ते अंबाबाईच्या आशीर्वादाने झालंय. अगं तू एकदा तुझ्या आई बाबांकडे बघ, त्यांची काय अवस्था झालीये. मी तर अनाथ आहे ग, परंतु आई बाबा जे काही करतात ना ते आपल्याच भल्यासाठी करत असतात. कला म्हणत असते की अगं, मी नैनाताईच्या जागेवर राहिले म्हणजे मी नैनाताईची जागा घेतली असं नाही ना ग होत. सायली म्हणत असते की असं कसं म्हणतेस तू, मंगलाष्टका झालंय तुमच्यात, लग्नाचे विधी तुम्ही पार पाडलेत, कन्यादान सुद्धा झालंय तुमचं, आता पंचतत्वाने हे लग्न मान्य केलंय, तर आता तू का थांबतीयस? संगीता म्हणते की नाही, यामध्ये माझ्या कलाची काहीच चूक नाहीये. सायली आता कलाला सांगते की तू पुन्हा एकदा विचार कर. सायली आता तिथून निघून जाते. तर रिपोर्टर आता तिथे उभे असतात आणि रिपोर्टर बातम्या देत असतात की खरंच चांदेकर एका गरीब घराण्यातल्या मुलीला सांभाळतील का, तिचा स्वीकार करतील का? तेव्हा सरोज म्हणते की उगा शब्दाने शब्द वाढवू नका, या मुलीला आम्ही कधीही स्वीकारणार नाही. खरे कुटुंबाने आमची फसवणूक केली आहे आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागणार. अर्जुन अद्वैतला समजावत असतो की अरे, आपल्याला आता इरिटेशन होतं, परंतु काही काळानंतर समजतं की जे केलं तेच योग्य होतं. तुलाही कलाबद्दल असंच वाटेल. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही यार, मला असं कधीच वाटू शकत नाही. सगळ्या मुली काय सायली वहिनी सारख्या नसतात. अरे, आता तितक्यात आबा तिथे येतात आणि ते अद्वैतला म्हणतात की अद्वैत, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. इकडे कला संगीताला समजून सांगत असते की अगं आई, त्यांना जर असं वाटतंय की आपण त्यांना फसवलंय तर ते पूर्णपणे चुकीचेही नाहीयेत ना. इतक्या महत्वाच्या क्षणी आपण त्यांना फसवलंय असं जर त्यांना वाटत असेल तर ते बरोबर आहेत. संगीता म्हणत असते की खरं तर हे सगळं माझ्यामुळे झालंय, आता कसं भोगणार आहेस तू हे आयुष्यभर? कला म्हणत असते की आई, ही वेळही नाहीये असं काही बोलण्याची. आबा अद्वैतला इकडे विचारतात की अद्वैत, तू हे लग्न मोडणार आहेस? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो बाबा, कारण माझ्या स्वप्नात सुद्धा त्या मुलीशी लग्न करण्याचा मी विचार केलेला नाहीये आणि प्रश्न फक्त माझ्या एकट्याचा नाहीये, तर पूर्ण चांदेकर फॅमिलीची ही खूप मोठी फसवणूक आहे. आबा अद्वैतला समजावतात की आता मी जे बोलणार आहे कदाचित ते तुला जुन्या विचारांचं वाटेल. अद्वैत, तू हे लग्न मोडू नकोस. वर्षानुवर्षे असं म्हटलं जातं की कोणाचं लग्न कोणाशी जुळणार हे देवालाच माहित असतं. तू आता त्या नैनासोबत लग्न करायला तर निघाला, परंतु देवाच्या मनात तुझ्यासाठी कलाच आहे वाटतं. खरं सांगू का, मला आधीपासूनच हे संकेत कळाले होते, पण त्या नैनाच्या बाबतीत माझ्या मनाने मला कधीच कौल दिला नाही, म्हणून मी जरा गप्प बसलो होतो. मला वाटलं की तुझ्या मनासारखं होतंय तर होऊ द्यात, पण आता मात्र माझी खात्री पटली की कलाला तुझ्या आयुष्यात अंबाबाईनेच धाडलंय. आबा म्हणत असतात की 4 चौघांमध्ये आता तुमचं लग्न झालंय, मंगलाष्टका झाल्यात, डोक्यावर तुमच्या अक्षता पडलाय आणि पोरीचं कन्यादान सुद्धा झालंय. आता ह्या टाइमला जर तू माघार घेत असशील तर चांदेकर कुटुंबाची इज्जत तू धुळीला मिळवली असं समज, आणि कोणीही चांदेकरांवरती बोट ठेवलेलं मला आवडणार नाही. अद्वैता, आपलं हे सगळं वैभव मी फार कष्टाने उभं केलंय रे. आपल्या चांदेकर कुटुंबाच्या इज्जतीला आता तडा गेला ना तर मी मात्र सावरू शकत नाही. संगीता इकडे कलाला म्हणत असते की कले, हे लग्न मोडू नको ग. हे बघ, तू जर आज असं काही केलं ना तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेन. तेवढ्यात बाबा तिथे येतात आणि संगीताला म्हणतात की आज तरी असं बोलू नको, आज तरी तिला तिच्या आयुष्याचं करू दे, काय करायचंय ते. अद्वैत इकडे आबांना म्हणत असतो की आबा, तुमचं म्हणणं मला पटते, परंतु मी हे लग्न नाही करू शकत. आबा म्हणतात की मी तुला शेवटचं सांगतोय की तू हे लग्न मोडूही शकत नाहीस. अरे, साक्षात अंबाबाईची सुद्धा हीच इच्छा आहे, आणि जरीही तुला हे मान्य नसेल तर तुझा आबा तुझ्यासाठी मेला असं म्हणून समज. आता मात्र अद्वैतला फार टेन्शन येतं. आबा उठतात आणि अद्वैतला सांगतात की मी कलाला आतमध्ये पाठवतोय, तुम्ही बोलून निर्णय घ्या, आणि असं म्हणून आता आबा तिथून निघून जातात. अद्वैतला मात्र आता फार टेन्शन आलेलं असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत कलाला म्हणतो की मी लग्नासाठी तयार आहे आणि हे लग्न मी फक्त आणि फक्त आबांसाठी करतोय. तेव्हा कला सांगते की मी सुद्धा हे लग्न फक्त आणि फक्त माझ्या आईसाठी करते. अद्वैत आणि दोघंही आता लग्नासाठी उभे राहतात. अद्वैत म्हणता हे लग्न मान्य आहे गुरुजी, तुम्ही विधी पूर्ण करा. कलाही म्हणते की मलाही लग्न मान्य आहे गुरुजी, तुम्ही विधी पूर्ण करा. परंतु ते सर्व बघून सरोजला मात्र
खूप राग आलेला असतो। तर मंडळी, असेच मालिकांचे अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।